पहिला षटक घेऊन किंग्स इलेव्हन पंजाब यांच्याकडून पॉवर प्लेचं षटक अजय आणि तेवढाच तुल्यबळ असा फलंदाज सुधीर कनोजिया स्वतः कर्णधार आलेले आहेत पॉवर प्लेच्या षटकात आणि त्याचबरोबर तेवढेच नावाजलेले फलंदाज गणेश सुर्वे इथेच ठेव बोललो पहिला चेंडू अजय सिंग हो गया पॉवर प्लेचं षटक समोर आहेत सुधीर कनोजिया स्वतः कर्णधार डू ऑर डाय असा हा सामना पहिला चेंडू चांगली दिशा कडम्यांच्या दिशेने एक धाव गोसांकी क्षेत्रात धाव संख्येला सुरुवात एक चेंडूत एक धाव उत्कृष्ट चेंडू आणि तेवढंच चांगला रनिंग गणेश सुर्वेच्या मार्फत चोरती धाव धाव संख्येत वाढ धाव संख्या झालेल्या 2 चेंडूत 2 धावा नावाजलेले गणेश सुर्वे ऑन स्ट्राईक तेवढाच चांगला गोलंदाज अजय सिंग थोडीशी चर्चा उत्कृष्ट चेंडू तेवढाच पॉइंटच्या दिशेने मारलेला हा चेंडू गोसांकी क्षेत्रात एक धाव धाव संख्येत वाढ धाव संख्या झालेले 3 धावा डान्सिंग डाऊन द विकेट पण निर्धाव चेंडू तेवढाच चांगला चेंडू टाकलेला आहे अजय सिंग यांनी धाव संख्या तिकडेच 3 धावा आणि हा स्क्वेअर चेंडू धाव संख्येत वाढ धाव संख्या झालेली आहे 4 चेंडू 4 धावा पॉवर प्लेचे 2 चेंडू बाकी गोलंदाजी मार्कवर अजय सिंग आणि हा टॉप एच गोसंख्य क्षेत्रात एक धाव धाव संख्येत वाढ धाव संख्या झालेली आहे 5 धावा पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू बाकी आणि फलंदाजी मार्कवर आहेत गणेश सुर्वे आणि हा उसळी घेणारा चेंडू पण गणेश सुर्वे यांनी चांगलाच लेग साईडला लावलेला क्षेत्रात एक धाव धाव संख्येत वाढ धाव संख्या झालेली आहे एक षटका अखेरीस 6 धावा चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकात अजय सिंग यांच्याकडून 6 चेंडू तब्बल 6 धावा दिलेल्या आहेत अजय सिंग यांनी सुधीर कनोजिया कर्णधार 2 धावावर खेळतात आणि गणेश सुर्वे वैयक्तिक 3 धावावर खेळतात यानंतरचा गोलंदाज दीपेश हेलिया
हा पण एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. एवढा चांगला फलंदाज सुधीर कनोजिया. उत्कृष्ट चेंडू. एवढा चांगला लेग साईडला मारलेला हा शॉट. गोसांकी क्षेत्रात एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 7 धावा. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू झालेला आहे. उत्कृष्ट असा चेंडू. स्टॉपेज आणि फलंदाज बाद. मोठा झटका KKR संघाला. कर्णधार बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी दीपेश हेलिया यांच्याकडून. मोठा मासा जाळ्यामध्ये फसवलेला आहे आणि नवीन फलंदाज आलेले आहेत. तेवढेच नावाजलेले असे रोहन साळुंके. कोणतीही मॅच आपल्या पत्रात घालून घ्यायची यांना सवय आहे. आणि त्यांच्या संघातील त्यांचाच गोलंदाज रुपेश हेलिया. रोहन. उत्कृष्ट असा शॉट कावाच्या दिशेला. फील्ड साइड आउट. फटका रोहनच्या बॅट मधून. गोसांकी क्षेत्रात एकच धाव. बॉल बॉईज. धावसंख्या झालेली आहे 8 धावा. अजून एक इनसाइड आउट फटका. रोहनच्या बॅट मधून कॉपी बुक स्टाईल. धावसंख्येत वाढ. धावसंख्येला 9 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी. बघूया दीपेश टू रोहन. दोन्ही चेंडूवर चांगले फटके मारलेले आहेत रोहन यांनी. समोरच्या दिशेने नाही गेला. एकच धाव. प्रयत्न चालू आहे रोहन यांच्याकडून. आपल्या संघासाठी एक मोठा फटका आला तर आपल्या दिशेने खेचून घ्यायची ताकद पण ठेवतात ते. धावसंख्या 10. शेवटचा चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. कृष्णाचा चेंडू दीपेश यांचा आणि फलंदाज वाचलेले आहेत. एकच धाव. धावसंख्या झालेली आहे 2 षटका अखेरीस 11 धावा. या षटकात 5 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी दीपेश हेलिया यांच्याकडून. चला लवकरात लवकर किंग्स 11 पंजाब. बघूया तिसरं षटक घेऊन कोण येत आहे. स्वतः कर्णधार आलेले आहेत. हितेश करकेरा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन. आणि फलंदाजी मार्कवर रोहन साळुंके. दोन षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 11 धावा. बघूया उर्वरित 3 षटकांमध्ये संघ किती धावा जमा करतो.
उत्कृष्ट असा शॉर्ट ब्लॉक होल पद्धतीने आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे योगेश यादव यांच्याकडून आणि मोठा झटका अजून एक केकेआर संघाला भेटलेला आहे रोहन साळुंके यांच्या रूपात. पद्धतीने झालेला आहे रोहन साळुंके बाद आणि नवीन फलंदाज प्रथमेश पटेल पिंटू यांच्यात पण क्षमता आहे 81 6 मारण्याची. चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव काय वाचवू शकले नाही. धाव संख्येत वाढ धाव संख्या झालेली आहे 12 धावा. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. हा चेंडू थोडा फुलटॉस पद्धतीत होता पण गणेश सुर्वे यांच्या बॅटच्या कोणाला लागलेला आहे आणि पहिल्यांदाच स्ट्राईकवर आलेले आहेत प्रथमेश पटेल उर्फ पिंटू. बघूया आपल्या संघाला कोणत्या स्थितीत नेऊन ठेवतात. उत्कृष्टाचा चेंडू आणि तेवढी चांगली रनिंग गणेश सुर्वे यांच्या मार्फत चोरटी धाव. याच्यामध्ये चालक आहेत गणेश सुर्वे. धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे 13 धावा. चेंडू 3 चेंडू बाकी. आणि चांगला चेंडू पण हेच लागून स्लिपच्या दिशेने एक धाव. धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे 14 धावा. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी. हितेश टू गणेश सुर्वे. उत्कृष्ट असा चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीने आणि आणि गचा क्षेत्ररक्षण वाईट चांगली रनिंग. धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे 15 धावा. तिसऱ्या षटकातील आज शेवटचा चेंडू बाकी. फलंदाजी मार्कवर प्रथमेश पटेल उर्फ पिंटू. शॉट असा चेंडू तेवढा चांगला शॉट. गोसांकी क्षेत्रात 1 धाव. 3 षटका अखेरीस धाव संख्या झालेली आहे 16 धावा. केकेआर संघाचे 3 षटका अखेरीस धाव संख्या झालेली आहे 16 धावा. पॉवर प्लेचं षटक बघूया पॉवर प्लेचं षटक कोण घेऊन येत आहे. आकाश सिंग. सिंग फॉर किंग. आकाश सिंग. गोलंदाजी मार्कवर आकाश सिंग. एवढा तुल्यबल असा फलंदाज गणेश सुर्वे. बघूया या षटकात किती धावांची लयलूप करतो.
महत्वाचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये एक सत्र बाहेर असेल. नाही इम्पॅक्ट प्लेअर. यानंतरचा सामना हैदराबाद वर्सेस राजस्थान रॉयल्स. कर्णधारांनी टीम लिस्ट घेऊन जावी. संघाचा चौथा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन पूर्ण बॉक्स येते का जुना है. 2-3 बॉल है. इसमें 2 बॉल है. उत्कृष्ट असा स्टॉपेज आणि क्षेत्रात एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 18 धावा. या षटकात 2 चेंडू 2च धाव आलेले आहेत. निर्णायक षटक आहे पॉवर प्लेचा. हाणामारीचं षटक. उत्कृष्ट असा चेंडू. तेवढं चांगला क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. प्रथमेश पटेल बॅक टू द पवेलियन. अजून एक रन आउट. धाव संख्या त्या स्थितीत 18 धावा. नवीन फलंदाज निखिल. शॉर्ट लेग साइडला गचा क्षेत्ररक्षण अजय यांच्या मार्फत. एक धाव काय वाचू शकले नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेल्या 9 धावा. 19 सॉरी. या षटकातील 2 चेंडू बाकी. शॉर्ट लेग साइडला घोषाकी क्षेत्रात एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 20 धावा. शेवटचा चेंडू बाकी पॉवर प्ले षटकातील. स्टॉपेज. घोषांकी क्षेत्रात 4 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे KKR ची 21 धावा.
बघूया चौथा षटक घेऊन कोण येते. शेवटचं षटक घेऊन योगेश जाधव. चार षटका अखेरीस धाव संख्या झालेली आहे 21 धावा. माझ्या बरोबर स्कोररची भूमिका अमोल नारकर. चेंडू एवढा चांगला शॉट. गणेश सुर्वे हे स्वतःच्या संघासाठी लढतायत. रन्स बनवतायत. धाव संख्या झालेली आहे 22. उत्कृष्ट असा शॉट गणेश सुर्वे यांच्या बॅट मधून. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 23 धावा. चांगली फलंदाजी करताना गणेश सुर्वे आपल्या संघासाठी उत्कृष्ट असा शॉट गणेश सुर्वे यांच्या बॅट मधून. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 24 धावा. शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी. धाव संख्या झालेली आहे 23. गणेश सुर्वे वैयक्तिक 12 धावांवर खेळत आहेत. आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करताना गणेश सुर्वे शेवटचे 3 चेंडू बाकी. उत्कृष्टाचा शॉट लेफ्ट साइडला. एकच धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 25 धावा. उर्वरित 2 चेंडू बाकी. शेवटच्या षटकातील योगेश जाधव 25. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातील. एवढा चांगला शॉट कव्हरला मारलेला आणि चांगली रनिंग. 2 धाव आणि तिसऱ्या धाव घेताना फलंदाज देखील बाद झालेले आहेत. कृष्णाचा शॉट 27 धावा. नवीन फलंदाज बाळू रायपूर उर्फ मलिंगा. शेवटचा चेंडू बाकी. बघूया किती धावा येतील. उत्कृष्टाचा शॉट आणि आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करताना गणेश सुर्वे संघाला एक चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलेला आहे. गणेश सुर्वे याने 29 धावा झालेल्या आहेत.
आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांना विजयासाठी 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे KKR संघाने. उत्कृष्ट फलंदाजी गणेश सुर्वे यांच्या मार्फत वैयक्तिक तब्बल 17 रन ठोकलेले आहेत गणेश सुर्वे यांच्या बॅट मधून. चला, जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर करा. अजून मॅच बाकी आहेत. राजस्थान रॉयल्स वर्सेस हैदराबाद यांनी आपापल्या टीमचे लिस्ट घेऊन यावे. कर्णधार हैदराबाद संघाचे कर्णधार यांनी टीम लिस्ट घेण्यासाठी यावे. आर आर संघाचे कर्णधार स्वप्नील सरडे. स्वप्नील कुठे असेल त्यांनी माईकशी संपर्क साधावा. चला, मॅच चालू करावे. पंच, लवकरात लवकर मॅच चालू करावे. बॅट्समन किंग्स इलेव्हन पंजाब यांचे बॅट्समन. चला, सलामीचे फलंदाज लवकरात लवकर उतरावे. हैदराबादचे कर्णधार किशोर भोरे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर ज्या अवस्थेत यावे. आणि आर आर संघाचे कर्णधार स्वप्नील सरोदे आलेले. सॉरी, आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांची सलामीची फलंदाजी अजय आणि दीपेश हेलिया. अनिश संघासाठी पहिला आणि वैयक्तिक सुद्धा पहिला षटक घेऊन पॉवर प्लेचा अनिश. बघूया आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करतो की नाही. चालू असलेला सामना आणि पंचांचा निर्णय वाईट बॉल. धावेची सुरुवात झाली आहे किंग्स पंजाब यांची. डावखुरा अनिश
आणि पंचांचा निर्णय स्क्वेअर चेंडू. पंचांची वाद घालू नये. पंच सल्ला सहमत करतील आणि आपला डिसिजन देतील. आणि पंचांचा निर्णय अंतिम स्क्वेअर चेंडू. एकही बॉल न करता तब्बल 2 धावा झालेल्या आहेत. जावेद जावेद कच्चे ते असेल त्यांनी माईकशी संपर्क साधावे जरा. जावेद कच्चे. जावेद कच्चे. जावेद. गोलंदाज चेंज केलेला आहे इकडे. स्वतः गणेश सुर्वे गोलंदाजी मार्कवर. एकही चेंडू झालेला नाही आणि तब्बल 1 धावा झालेल्या आहेत. एक प्लस आला नाही 3 ला वाईट +1 असे 2 धावा भेटल्या होत्या. चेंडू आणि एक धाव. एक चेंडू झाला. डिक्लेअर आहे तिकडे. रोलरला लागला बॉल. एक धाव. एक धाव डिक्लेअर आहे. एक चेंडू झाला. धाव संख्या झालेली आहे 4 धावा. पॉवर प्लेचं पहिलंच षटक सुरू. गोलंदाजी मार्कवर आहे गणेश सुर्वे. चला मॅच चालू करावे प्लीज. एक चेंडू 4 धावा. अपुष्याचा चेंडू केवढा चांगला शॉट. एक साइडला एक धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 5 धावा. 2 चेंडू झालेले आहेत.
या षटकातील 4 चेंडू बाकी. पॉवर प्लेचं षटक चालू. आणि हा टॉपेज आणि फलंदाज बाद. अजय बॅक टू द पवेलियन. चांगली कामगिरी करताना पहिला फलंदाजीने नंतर गोलंदाजीने गणेश सुर्वे या नावाची चर्चा जरूर होणार. आणि फलंदाजी मार्क स्वतः कर्णधार हितेश करकेरा. 5 चेंडू 5 धावा. चांगली गोलंदाजी गणेश सुर्वे यांच्या मार्फत. 1 मिनिट तो प्लेयर आता आलाय. उत्कृष्ट चेंडू गणेश सुर्वे यांच्याकडून. निर्धाव चेंडू गणेश सुर्वे यांच्या मार्फत. 4 चेंडू 5 धावा. चांगला कमबॅक. कितना हो गया 24 हो गया ना. आयपीएल मध्ये बघितलं कधी आरसीबी जिंकली आहे. उत्कृष्ट चेंडू तेवढा चांगला शॉट. एक साइडला गोसांकी क्षेत्रात एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 6 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. चांगला षटक गणेश सुर्वे यांच्या मार्फत. नंतरच फक्त बच्चों दिएगी. मैं उसको क्या बोला, जो भी बोलेगा इधर बोल, रिश्ता ज्यादा नहीं मांगता है. उत्कृष्ट असा शॉट बघूया. आणि गोसांकी क्षेत्रात 2 धाव. 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहेत तब्बल 8 धावा. पहिला षटका अखेरीस. जावेद कच्ची. चला पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करावं प्लीज. आपल्याला वेळेचं थोडं भान आहे. अजून खूप सामने बाकी आहेत. मटन चिकन बघूया दुसरं षटक घेऊन कोण येत आहे. एक षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 8 धावा. समीकरण येऊन ठेपलेलं आहे. 24 चेंडू 22 धावा. बघूया भाई ये सुमित ना फोन करून सांग पाणी बनवायला दिसले सुमित ना 22 धावा 30 षटकात पूर्ण होतात. आणि KKR संघाला या 22 धावा थांबावं लागतील. मॅच. अरे तुम लोग कितने वाले 8-9 रन से हारेगा कोई पॉइंट होएगा. दुसरं षटक घेऊन स्वतः कर्णधार सुधीर कनोजिया आणि त्यांच्या समोर असतील रुपेश हेलिया. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 8 धावा. पहिलीच बरकडी भेटली
उत्कृष्ट असा चेंडू तेवढा चांगला ग्लान्स दीपेश हेलिया यांच्याकडून गुणसंख्येत क्षेत्रात एक धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे 9 धावा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. आणि हा घाणेरडा चेंडू पंचांचा निर्णय हा स्क्वेअर चेंडू धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे 10 धावा. पुष्टाचा शॉट गोशांकी क्षेत्रात एक धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेल्या 11 धावा. जावेद कच्ची कॅमेरामॅन बोलवतोय. समीकरण काय 22 चेंडूत 19 धावा असं आहे समीकरण. या षटकातील 2च बॉल झालेले आहेत. उत्कृष्ट असा चेंडू तेवढा चांगला ग्लान्स फाईन लेगला गोशांकी क्षेत्रात एक धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे 12 धावा. कट केले का तिकडे 12 की 13 12 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. उत्कृष्ट चेंडू चांगला शॉट सेटलमेंट करली एक और पीरियड में भाई को दिला गोशांकी क्षेत्रात एकच धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे 14 धावा. हैदराबाद कर्णधार आणि RRचे कर्णधार यांनी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यावे लवकरात लवकर. आणि हा उत्कृष्ट चेंडू ग्रीन बॉल कळला गायचा हितेश करकरा यांना फर्निचर डिस्काउंट मोठा झटका श्रीलंका पंजाब यांना कर्णधार स्वतः बाद झालेले आहेत. आणि नवीन फलंदाज योगेश जाधव हा ही नावाजलेला फलंदाज आहे. बाळा बाळा हे नाव कुठेही चर्चेतच असतं. जिथे जाऊ तिथे बाळा. असा हा नावाजलेला फलंदाज त्याचं मूळ नाव आहे योगेश जाधव उर्फ बाळा.
इम्पॅक्ट इम्पॅक्ट प्लेअरचा उपयोग केलेला आहे KKR संघाने. स्वराज निकम तू आताच आहेस ठीक आहे आताच राहा. पाटील गोलंदाजी मार्कवर. फिरकीचा जादूगर नन्ना मुन्ना. एक राहुल जोगाड्या आणि आमच्या इकडे आहे बंटी पाटील. काहीच समजलं नाही दीपेश यांना म्हणून तर त्याचं नाव आहे नन्ना मुन्ना जादूगार बंटी पाटील. पहिला चेंडू दाखवून दिलेला आहे माझं हे नाव बंटी आहे. अजून एक चेंडू लो फील्ड टॉस आणि दीपेश ही सांगतो माझं ही नाव दीपेश आहे. धावसंख्या झालेली आहे 15 धावा. बंटी दीपेश उत्कृष्ट चेंडू आणि तेवढा चांगला शॉट विकेटच्या दिशेने लोकसंख्येत 2 धाव. मी सुद्धा दीपेश आहे सारखं जाणवून देताना बंटी पाटील यांना. धावसंख्या वाढ धावसंख्या झालेली 17 धावा. उत्कृष्ट असा चेंडू आणि झेल सोडलेला आहे. गोशांकी क्षेत्रात गेलेला आहे बॉल. धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेल्या 18. हा जर झेल झाला असता तर मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला असता. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. धावसंख्या झालेली आहे 18 धावा. गोलंदाजी मार्कवर आहेत बंटी पाटील. उत्कृष्ट असा चेंडू ऑफ ब्रेक. परत एकदा बंटी पाटील दाखवताना मीही कमबॅक करतो. निर्धाव चेंडू. आता शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन बंटी पाटील दीपेश. उत्कृष्ट चेंडू आणि तेवढा चांगला शॉट मिड विकेटला. एकच धाव. धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली आहे 19 धावा. 3 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 19 आणि समीकरण आलेलं आहे 12 चेंडू 11 धावा. हे षटक पॉवर प्लेच असेल आणि एक प्लेयर बाहेर राहू शकतो. निर्णायक षटक घेऊन येतोय रोहन साळुंके. आपल्या षटकात किती धावा थांबवतो. 12 चेंडू
11 धावा विजयासाठी किंग्स 11 पंजाब. आणि फलंदाजी मार्कवर योगेश जाधव उर्फ बाळा. हा प्लेयर खूप चर्चेत असतो. जिथे जाऊ तिथे बाळा. नावाजलेला फलंदाज. फॅन बंद करून कॅप्टन आहे पण मी कॅप्टनच नाही. मी कॅप्टनच नाही. कॅप्टन शोधावं लागतं कॅप्टन आहे. कॅप्टन दुसरी घेणारा चेंडू एवढा चांगला शॉट बाळा यांच्या बॅट मधून. गोसंख्य क्षेत्रात एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेले 3 धावा. 11 चेंडू 6 धावांचं आव्हान. अकरा चेंडू 10 धावा. बघूया चला हैदराबादचे कर्णधार आणि RR. शेरॉन हाऊस हुआ. चेंडू तेवढा चांगला शॉट बाळा यांच्या मार्फत. गोसंख्येत एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेले 21 धावा. हैदराबादचे कर्णधार त्वरित दुसरी इनिंग संपायला आले. जावेद किशोर गोरे कुठे असतील त्याने त्वरित संपर्क साधावे. उत्कृष्ट असा शॉट. चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेले 22 धावा. 9 चेंडू 8 धावा. नऊ चेंडू 8 धावा. उत्कृष्ट चेंडू आणि तेवढा चांगला शॉट बाळा यांच्या बॅट मधून. 2 धावा. बाळा आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना दिलाय बॉल दिलाय. योगेश जाधव उर्फ बाळा या नावाची चर्चा असते. चॉईस नाही बाळा. जास्त बॉल माहिती होता चॉईस नाही दिलं चॉईस नाही आपल्याला. चॉईस बॉल नाही इकडे. चॉईस बॉल नाहीये. सॉरी. जाऊ दे रे बोकत नको टाकू. कमिटीचा निर्णय आहे इकडे. चॉईस बॉल नाहीये. मॅच बॉल आलेला आहे. ठीक आहे मॅच बॉल आलाय. RR RR चे कर्णधार आणि हैदराबादचे कर्णधार तुम्हाला शेवटचा पुकार आहे. नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
उत्कृष्ट शॉर्ट पॉइंटच्या दिशेने बाळा यांचा या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 25 धावा. 7 चेंडू 5 धावांचं लक्ष किंग्स इलेव्हन पंजाब यांना. हा निर्णायक चेंडू असेल. 6-5 असं जर समीकरण आलं उत्कृष्ट असा शॉट बाळा यांच्या बॅट मधून. गोशांकी क्षेत्रात एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेले 26 धावा. आता 6 चेंडू 4 धावा. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येते. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. आधीच टाइम झाला आपला. 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. अनिश अनिश बॅटिंग आहे राजस्थान दिली तुम्हाला. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिसेल. यानंतरच्या सामन्यात त्यांच्या समोर येऊन ठेपला आहे सनरायझिंग हैदराबाद. पहिला चेंडू लपटला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेले 27 धावा. 5 चेंडू 3 धावा. अनिश टू दीपेश. आणि उत्कृष्टाचा शॉट आणि फलंदाज बाद. काही आवश्यकता नव्हती या शॉटची. परत एकदा कंपेअर करताना के हा संघ समीकरण आलेलं आहे 4 चेंडू 3 धावा. या मैदानात एकही निर्धाव चेंडू मॅचचा परिणाम चेंज करू शकतो. नवीन फलंदाज ओमकार भाटकर यांच्यात पण क्षमता आहे 6 मारण्याची. तर ह्या चेंडूवर ओमकार भाटकर यांच्या बॅट मधून जर षटकार आला तर अमोल नारकर यांच्याकडून 500 रुपयाचं तब्बल बक्षीस जाहीर झालेलं आहे. 4 चेंडू 3 धावा. आणि मिस फिल्डिंग एक धाव. चांगला असा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू टाकला होता अनिश यांनी. पाणी पिणार नको.
3 चेंडू 2 धावा. देऊ शकतो. जर या या फलंदाजाने लागोपाठ 2 षटकार मारले 1000 रुपयाचं तब्बल अमोल नारकर यांच्याकडून पारितोषिक. उत्कृष्ट चेंडू आणि त्याच्या क्षेत्ररक्षण हेमराज कासार यांच्या मागमध्ये आणि किंग्स 11 पंजाब पंच डिक्लेअर स्वरूपात हा चेंडू गेलेला आहे. अजून पण 2 चेंडूत 1 धाव. आणि गण्या बोलतो मला कव्हर कर. गचा क्षेत्ररक्षण अमोल वयाचा कव्हर आहे ना. हे मला सांगतायत. लगातार 2 षटकार आले तरी अजून काही पारितोषिक लागू आहे बाळा यांना. जर ह्या चेंडूवर जर षटकार मारला जर बाळापोट झाली तर बाळाला 1000 रुपये बांधतो. बाळापोट झाला तर बाळाला 1000 रुपये. अरे बोल दिला. दोन चेंडूत 1च धाव. या चेंडूवर जर बाळाने षटकार मारला तर अमोल नारकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. बोल ना बाळापोट झालं. 2 चेंडू 1 धाव. बघूया आणि हा चिक्की मारलेला शॉट बाळा आणि बाळाची कामगिरी लाजवाब म्हणून हा फलंदाज चर्चेत असतो बाळा. आणि तेवढी चांगली बॅटिंग केली होती गणेश सुर्वे यांच्या आणि KKR चांगले खेळणार. आणि पुढच्या वाटचालीसाठी किंग्स 11 पंजाब यांना हार्दिक शुभेच्छा. चला हैदराबाद संघ पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यावे प्लीज.